नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत आणि तर्रीदार पावट्याची आमटी कशी बनवायची ती पाहणार आहोत। दिसताना जेवढी छान दिसते त्यापेक्षा चवीला खूपच छान लागणारी अशी ही आमटी तयार होते। ही आमटी बनवण्यासाठी पाव किलो पावटे मी निवडून घेतलेले आहेत। आता यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। एक छोट्या आकाराची खोबऱ्याची वाटी घेतली, कट करून घेतले। तुम्ही हवं तर खिसून घातलं तरी चालेल। यामध्ये घालून घेऊयात 3 गड्डी लसूण घेतलेला आहे, सोलून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। या आमटीला कोथिंबीरीमुळे खूप छान टेस्ट येते, यासाठी यामध्ये खूप प्रमाणामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीरीमुळे याला खूपच छान टेस्ट येते। आता यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून घेऊयात। हा मसाला तुम्ही पाटा, वरवटा, दगडी खलबत्त्यामध्ये बारीक केला तरी चालतो। अशा पद्धतीने हा मसाला बघा तयार झालेला आहे। हा तयार झालेला मसाला आपण बाजूला ठेवून देऊयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात। कढई गरम झाली की यामध्ये आपण जे पावटे निवडून ठेवले होते ते घालून घेऊयात। हे पावटे आपल्याला डाग पडेल इथपर्यंत भाजून घ्यायचे। गॅस मोठाच ठेवायचा आणि या पावट्याला छान डाग पडेल इथपर्यंत हे पावटे सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। एकसारखा हलवत राहायचा म्हणजे पावटा एकसारखा भाजला जातो आणि पावटा भाजल्यामुळे चवीला तुरट लागत नाही। अशा पद्धतीने बघा हे पावटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद करूया आणि हे भाजलेले पावटे आहेत ते एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात। पावटे काढल्यानंतर आपल्याला हीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवून द्यायची आहे। कढई गरम करायला ठेवूयात। कढई गरम झाली की यामध्ये 2 चमचे खाण्याचे तेल घालून घेऊयात। आता यामध्ये आपण मगाशी लसूण, खोबरं आणि हिरवी कोथिंबीर याची पेस्ट केली होती ती घालून घेऊयात। आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पेस्ट करू शकता। इथे मी 2 मोठे चमचे पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपण तेलामध्ये एकसारखी भाजून घ्यायची आहे। ही पावट्याची आमटी भाकरी, भात, चपाती, बाजरीची भाकरी सोबत खाली ना चवीला खूप छान लागते। आता हा मसाला आपल्याला सतत हलवत एकसारखा हलवत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। मसाला जेवढा छान भाजला जातो तेवढी छान भाजीची चव लागते आणि त्याला रंगही खूप छान येतो। मसाला इथे छान भाजला गेलेला आहे। आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊयात। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, यामुळे रंग खूप छान येईल। 1 चमचा धने पावडर घातलेली आहे। थोड्या प्रमाणात हळद घालून घेऊयात आणि हा संपूर्ण मसाला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। मसाला छान खरपूस भाजला की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊयात। आता हा टोमॅटो आपल्याला मसाल्यामध्ये एकसारखा भाजून घ्यायचा आहे। थोड्या प्रमाणात आपण मीठ घालून घेऊयात। मिठाचा वापर मी इथे एकदाच करणार आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन भाजीमध्ये शिजले जातात। एकसारखा मिक्स करून घेऊयात। मसाला भाजायला वेळ भरपूर लागतो, यासाठी मसाला आपला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं। तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला खरपूस असा भाजून घ्यायचा असला तर ही ट्रिक नक्की ट्राय करा। 5 मिनिट झाकण ठेवायचं। 5 मिनिटांनंतर हा मसाला संपूर्ण तेल बाहेर सोडतो आणि छान भाजला जातो। मसाला एकसारखा भाजून झालेला आहे। जे आपण पावटे भाजून बाजूला ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊयात आणि एकसारखा आपण हा मसाला पावट्यामध्ये मिक्स करून घेऊयात। संपूर्ण मसाला पावट्यामध्ये एकसारखा मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला कोमट करून पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही थंड पाणी वापरलं तरी चालेल। कोमट पाणी यासाठी घालत आहे पटकन याला उकळी येण्यासाठी। आता एकसारखा आपण हे मिक्स करून घेऊयात म्हणजे संपूर्ण मसाला एकसारखा या रश्श्यामध्ये मिक्स होईल। आपण मिठाचा वापर मगाशी केलेला होता, त्यामुळे आता मीठ घालायची अजिबात गरज नाहीये। याला पटकन उकळी यावी यासाठी यावरती झाकण ठेवून देऊयात। साधारण 5 मिनिटात याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। झाकण काढूयात आणि पुन्हा एकदा ही आमटी एकसारखी मिक्स करून घेऊयात। अजून आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे। यातील रस्सा थोड्या प्रमाणात आटवून घ्यायचा आहे
कढईवरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि याची अशीच 10 ते 15 मिनिट उकळी काढून घ्यायची। छान असा हा रस्सा आटलाही जातो, यातून संपूर्ण तेल बाहेर येतं आणि पावटेही छान शिजले जातात। झाकण काढून अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करूयात आणि गॅस मंद करून 2च मिनिट आपण याची उकळी काढून घेऊयात। 2 मिनिटांमध्ये ही आमटी खाण्यासाठी तयार होते। दिसताना जेवढी सुरेख दिसते त्यापेक्षाही चवीला खूपच छान लागणारी अशी ही घट्टसर पावट्याची आमटी तयार होते। गरम आहे तोपर्यंतच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तयार झालेली आमटी तुम्ही भात, भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी कशासोबतही खा, चवीला खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब